हे सकाळ सकाळी काय झालं मित्रांनो, कोणाची नजर लागली. एवढी भारी बॅक साईड आहे, मग विचार करा तुम्ही फ्रंट साईड कशी असेल. आणि हे आहे मोठा शिवलिंग, किती मोठं आहे, वर्ल्ड टॉलेस्ट शिवलिंग आहे. तर आतमध्ये अशी विष्णूची झोपलेली मूर्ती होती, एकदम भारी होती. हो हो हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या डे 33 मध्ये आणि केरला ब्लॉगच्या डे 6 मध्ये. आज आपण सकाळी सकाळी उठून आलो एक शिवपार्वती टेम्पल मध्ये, जे केरलामध्ये, आता केरलामध्ये एंट्री केली आम्ही. आणि इथलं शिवपार्वती मंदिर तुम्हाला माहित असेल, तुम्ही एखादी रील बघितली असेल. तुम्हाला दाखवतो. आधी इथे आंघोळ करायची सिस्टीम आहे ना, एवढी भारी वाटली मला. असं वाटलं की ब्लॉग चालू करा आणि तुम्हाला दाखवू पहिलं. आधी तुम्हाला टेम्पलच्या बाहेरून दाखवतो कोणतं शिवपार्वती मंदिर बोलतोय, आणि त्यानंतर दाखवतो तुम्हाला की आंघोळ करायची सिस्टीम कशी आहे यांची. मित्रांनो, इथून तुम्हाला ते शिवलिंग दिसतंय, जवळ जाऊन तुम्हाला नंतर दाखवणार. आता इथून लांबून बघा तुम्ही ते शिव टेम्पल. आता तुम्हाला दाखवतो आंघोळ करायची सोय कशी आहे, पूर्ण स्विमिंग पूल. हो, हे बघा, असा एक डबका बनवलाय मस्त, आणि काय पाणी आहे मस्त. याच्यामध्ये उभं राहायचं, आंघोळ करायचं, पर पर्सन 20 रुपये. मस्त. आम्ही आज काय रूम तर नाही घेतली, आज रात्री रूम तर नव्हती घेतली. आम्ही रात्रभर ट्रॅव्हलिंग केली, त्यानंतर थोडा वेळ गाडी साईडला लावून मग झोपलो टेंट लावून. आणि त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की घर न घेता असंच काहीतरी बघायचं आणि त्यामध्ये आंघोळ करून लगेच निघायचं आहे. कारण आज आपण चाललोय आजीमाला स्पॉट आहे. तिथे तुम्ही गेल्यावर तुम्हाला कळेल की काय स्पॉट आहे आजीमाला. एकदम मस्त मूर्ती आहे आजीमाला. आणि इथे पण तुम्ही शिवलिंग बघितलं केवढा मोठा होता. आता जवळ जाऊन दाखवेल तुम्हाला. आणि त्यानंतर आपण जाणार आहे पद्मनाभन स्वामी टेम्पल मध्ये. ते पण तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला कळेल पद्मनाभन स्वामी टेम्पल कसं आहे आणि आजीमाला कसं आहे. तर आपण जाऊया आता, रेडी होऊया आणि मग ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो, रेडी तर झालो आपण आणि आता आपण एक्सप्लोर करूया मंदिरामध्ये. खूप भारी वातावरण आहे इथे, एकदम शांत शांत वाटतंय. आणि हे दुकान बघा, इथे ट्रेडिशनल शॉप आहे फक्त ते जेवणासाठी वगैरे. हे पण दुकान बघा, किती क्लीन आहे सगळा, मस्तच वाटतं. पूर्ण तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो मी, चला. हे बघा मित्रांनो, इथूनच तुम्हाला कळत असेल की किती मस्त मंदिर आहे. आणि इथे यायचा आमचा प्लॅन नव्हता, पण येऊन इथे बोर्ड बघितला आम्ही, वर्ल्ड टॉलेस्ट शिवलिंग दर्शन इन केरला. इथूनच किती भारी वाटतं, आतमध्ये किती भारी वाटेल. मी पण बघायला एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण बघा, मी दाखवेल तुम्हाला. अरे 2 हत्ती पण आहेत, छोटे आहेत. पाऊस येतोय, एकदम हलका हलका पाऊस येतोय. पूर्ण आम्ही ट्रिप केलेली त्यामध्ये पाऊस नव्हता आणि आता हळूहळू पाऊस येतोय. एवढं भारी वाटतंय ना. वरचं वातावरण बघा तुम्ही किती भारी झालंय. आणि मागे शिवलिंग तर एकदम मौसम वाटतं, एकदम मौसम. आतमध्ये जाऊया, बाहेरून अजून मंदिर बाकी आहे. आधी पाया पडून येऊ, नंतर मी तुम्हाला मंदिर दाखवतो. तर चला जाऊया आपण पाया पडायला. मंदिराचा एंट्रन्स बघा किती मस्त आहे. बघा किती मोठा नंदी आहे. मंदिराच्या एंट्रन्सला असं 2 हत्तींचं डेकोरेशन केलंय, असं मस्त हत्ती दाखवलेत. आणि तुम्ही एंट्री बघताय आतमध्ये मंदिरात कशी आहे, एकदम साऊथचा फील येतोय. साऊथच्या मूवी मध्येच वगैरे बघतो आपण की असे टेम्पल दाखवतात, तर खरंच तसे टेम्पल आहे. बघा माझ्या मागे किती सुंदर टेम्पल आहे, एकदम कौलारू घराचं बनवलंय. आणि त्याच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, कारण आतमध्ये देवाचा गाभारा आहे. बाहेरून आपण जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी दाखवतो. अजून मागे याच्या खूप मोठं मंदिर आहे, ते पण बघा. आणि हे आहे मोठा शिवलिंग, किती मोठं आहे, वर्ल्ड टॉलेस्ट शिवलिंग आहे. एवढा मोठा शिवलिंग मी पहिल्यांदा बघतोय. तर तुम्हाला विजिट करायचं असेल तर मी या मंदिराचं लोकेशन पाठवतो. किती मोठं शिवलिंग आहे आणि याच्या मागे पण अजून खूप जागा आहे फिरायला. चला तर आपण जाऊया, एक्सप्लोर करूया. किती मस्त मस्त टेम्पल आहे त्याच्यामध्ये. हे शिवलिंग आहे आणि इथे बाजूचा परिसर बघा किती क्लीन आहे, मस्त एकदम. असं वाटतंय मला की इथेच राहू जरा 3-4 तास. पण आपल्याला पुढच्या मंदिरात पण जायचं, त्यामुळे पट्टापट तुम्हाला दाखवतो आणि लगेच आपण निघूया. वाव, काय गार्डन आहे यार.
आणि हा मोठा डमरू पण आहे, त्रिशूळ पण आहे. हे कोणत्या तरी बाबांचा आश्रम आहे मला वाटतं, जे इथे साधू बाबा होते त्यांनी आश्रम आणि हे त्यांनी मंदिर त्यांनीच बांधलं असं वाटतं, त्यामुळे त्यांचा एक सेपरेट आश्रम इथे ठेवलाय. तर हे मंदिर कसलं आहे ते बघूया आपण जाऊन. इथे एक वेगळ्याच प्रकारची शिवलिंग ठेवली आहे, वेगळीच शिवलिंग वाटते मला ते, मोठ्या मडक्यासारखं आणि त्याच्या वरती शिवलिंग आहे बघा. त्यानंतर हे बाहेर असं मस्त वाटतंय, असं सेम मला तर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असंच होतं. हे थोडं मोठं आहे पण छोट्यामध्ये सेम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असं होतं आतमध्ये. त्याच्यानंतर बघूया आपण हे मंदिर कोणतं आहे. मला तर खूप भारी वाटते कारण सगळे लोक आतमध्ये तिकडे चाललेत, तर आपण पण जाऊ आणि बघूया की काय मंदिर आहे आणि कोणतं मंदिर आहे. मित्रांनो, आतमध्ये जाऊन मी विचारलं की फोटो अलाउड आहे की नाही आहे तिथे, तर ते बोलले की आतमध्ये या मंदिराचा फोटो अलाउड नाही, पण आतमध्ये ना एवढ्या गणपतीच्या मूर्ती आहेत वेगवेगळ्या टाईपमध्ये. तिथे तुम्हाला, इथे हे नारळ मिळतो हा बघा इथे, तिथून नारळ घेऊन तुम्हाला ते आतमध्ये प्रदक्षिणा घालायची असते पूर्ण गणपतींना. त्यानंतर मूषक आपला उंदीर आहेत, त्याच्या पाय पडून पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून मग तुम्ही तिकडे नारळ फोडू शकता. एवढं चांगलं ट्रेडिशन आहे आणि एकदम सिम्पल. ते लँग्वेज विचारतो तुम्हाला की तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये समजतंय, तर हिंदीमध्ये समजतंय, तेलुगूमध्ये समजतंय की इंग्लिशमध्ये समजतंय, तर ते सांगतात आणि मग तुम्ही ती प्रोसिजर करायची. असं नाही की त्या आल्यावर काय करायचं काय कळत नाही. हो 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 वाव. तर मी आधी पण घातलेली, तुमच्यासाठी फक्त दाखवायला मी परत एकदा घालतोय. तर बघा तुम्ही, किती मस्त वाटतं, एकदम नॅचरल असं कुठल्या तरी गावामध्ये आलोय, जुनं मंदिर आहे असं वाटतंय. परत एकदा शिवलिंगच्या इथे आलो होता. मित्रांनो, पोहोचलोय आपण अजून एका लोकेशनला. जे मागचं लोकेशन होतं ते तर आपण ठरवलं नव्हतं या ट्रिपमध्ये. तेव्हा आपण आपल्या टायरचं काम करायला गेलेलो, तेव्हा तिकडच्या पंचरवाल्याने सांगितलं की इथे एक टेम्पल आहे, ते जाऊन बघा. ते पण फेमस होतं, ते आम्ही रीलला बघितलेलं आधी, तिथे पण आम्ही जाऊन आलो, तुम्ही पण बघितलं. आणि आता आम्ही आलोय आजीमालाला. तर इकडचं स्टॅच्यू तुम्ही बघाल ना, पागल व्हाल. पागल म्हणजे भाई काय स्टॅच्यू आहे. तुम्हाला फर्स्ट व्ह्यू मंदिराचा दाखवतो. ह्याच्या मागे जो स्टॅच्यू दिसतोय ना, तिकडे स्टॅच्यू. आता आतमध्ये जाऊया आधी, नंतर मग बघूया, तुम्हाला दाखवतो. तुम्ही ना पूर्ण स्टॅच्यू बघा. आणि काय समुद्र आहे भाई, वाव काय व्ह्यू आहे यार, एक नंबर व्ह्यू. काय मित्रांनो, समुद्र आहे बघितलं ना तुम्ही, कसला ब्ल्यू समुद्र आहे, एकदम स्काय ब्ल्यू कलर पेक्षा पण भारी, एकदम सियान कलरचा समुद्र आहे, एक नंबर वाटतोय. तुमच्या घरी पहिला नाव सांगा. तुम्ही आहे ना, स्टॅच्यूची फ्रंट साइड बघायच्या आधी ना बॅक साइड बघा. आता बॅक साइड आहे, एवढी भारी बॅक साइड आहे, मग विचार करा तुम्ही फ्रंट साइड कशी असेल. हा बघा, इसला केवढा मोठा स्टॅच्यू आणि जटा एवढ्या आहेत. फ्रंट साइड तुम्ही विचारच नाही करणार, एवढी भारी वाटते. बॅक साइड मला तर खतरनाकच वाटते ना, रौद्र रूप एकदम मस्तच वाटते. समुद्राला भरती आली का काय माहिती नाही, एवढा खवळला या लाटा, कोणाला तरी मारूनच टाकतील, एवढा भयंकर लाटा आहेत. मित्रांनो, एंटर करूया आतमध्ये मंदिरात. आतमध्ये फोटोज अलाउड आहेत की माहिती नाही, पण ते शिव जी मूर्ती आहे तिथे फोटो अलाउड आहेत मला माहिती आहे. आता जाऊया मंदिरामध्ये. मंदिराच्या आतमध्ये आलोय आम्ही. इथे 100 रुपये एंट्री फी आहे. तुम्ही इथे स्टॅच्यू आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊ शकता. मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, स्टॅच्यूच्या इथे फोटोग्राफी अलाउड आहे. आता जाऊया, मंदिर बघतो आम्ही आणि नंतर. आई, एवढ्या भारी मूर्त्या होत्या ना आतमध्ये, एवढे चांगले चांगले स्टॅच्यू होते. या स्टॅच्यू वरून तुम्ही अंदाज लावू शकता की आतमध्ये किती चांगले आर्ट होते. एवढे चांगले चांगले ना, तुम्हाला इथे आल्याशिवाय नाही करणार.
कारण आतमध्ये जरा पण फोन अलाउड नाही. सगळीकडे कॅमेरे लावलेत आणि मस्त आतमध्ये गुफेमध्ये ते सगळे रेडी केलेत. एवढं चांगलं आर्ट आहे ना, तर ते का अलाउड नाही करत फोन घ्यायला किंवा फोटोज व्हिडिओज काढायला, तर तुम्हाला आतमध्ये गेल्याशिवाय नाही कळणार. तुम्ही जेव्हा आतमध्ये एंटर कराल तेव्हाच तुम्हाला कळेल की आतमध्ये फोन का अलाउड नाहीत. तर आता तुम्ही हा स्टॅच्यू बघा, हा रूप आहे भाई, रौद्र रूप एकदम. मला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो काय रूप आहे. मित्रांनो, मूर्तीला बघून ना मनच नाही भरत आहे, पण आता आपल्याला जायचं आहे आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला, पद्मनाभन स्वामी टेम्पलला. त्यामुळे आपण आता इकडनं लगेच निघूया, कारमध्ये बसूया आणि जाऊया पद्मनाभन स्वामी टेम्पलला. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय पद्मनाभन स्वामी टेम्पलच्या इथे, पण टेम्पल ओपन व्हायला अजून 2 तास बाकी आहेत. 5 वाजता टेम्पल होणार आणि आम्ही पोहोचलोय 3 वाजता. त्यामुळे आलो आम्ही झुडिओमध्ये शॉपिंग करायला, कारण कपडे तर संपलेत आमचे. आता अजून 7-8 दिवस उरलेत फिरायचे आणि कपडे थोडेसे संपलेत, तर आपण घेऊया थोडे कपडे. पोचलो आपण पद्मनाभन स्वामी टेम्पलच्या इथे आणि टेम्पल ओपन व्हायचा टाइम झालाय. आपण आता चेंज करूया, नंतर तुम्हाला टेम्पलच्या आजूबाजूचा परिसर पण दाखवतो. चला. तर परत एकदा लुंगी घालून आपण रेडी झालोय, कारण इकडचा रूल आहे असा की तुम्ही फक्त लुंगी घालूनच एंट्री करू शकता मंदिरामध्ये, आणि लेडीजनी फक्त साडी, जी त्यांची साऊथ इंडियन व्हाईट साडी असते, ती साडी घालूनच एंट्री करू शकता तुम्ही. त्यामुळे परत एकदा आम्ही लुंगी घातली. आम्हाला नवीन घ्यायची वेळ नाही आली, कारण आमच्याकडे ऑलरेडी तुम्ही तर बघितलेलं, रामेश्वरला पण आम्ही लुंगी घातलेली आणि मल्लिकार्जुनला पण लुंगी घातलेली, त्यामुळे आधीच आमच्याकडे लुंगी होती. तर आता जाऊया मंदिरात. त्याच्या आधी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा, मस्त तलाव आहे आणि तलावाच्या इथेच मंदिर आहे. हे जे मंदिर दिसते तुम्हाला व्हाईटवालं, ते पद्मनाभन स्वामी मंदिर आहे. आणि फक्त जीन्स नाही, वॉच आणि गॉगल्स पण अलाउड नाही इथे टेम्पलमध्ये. काहीच घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही. जे पण शायनिंग मारायचे वस्तू आहेत ते काहीच नाही घेऊन जायचे. फक्त असंच नॉर्मल लुंगी आणि तुमचं जे हे आहे काय शेला बिला काय बोलतात त्याला, ते घेऊन जाऊ शकतो. तर आता आतमध्ये तर फोन अलाउडच नाही, स्ट्रिक्टली अलाउड नाही. त्यामुळे फोन आपण गप्प गाडीमध्ये ठेवून देऊया आणि मग आल्यावर भेटू. मी सांगतोच तुम्हाला कसं होतं मंदिर. तर चला जाऊया. मित्रांनो, दर्शन करून तर बाहेर आलो आम्ही. तर आतमध्ये अशी विष्णूची झोपलेली मूर्ती होती, एकदम भारी होती. एवढी भारी होती ना की तुम्ही गुगलला सर्च करा की पद्मनाभन स्वामी, तुम्हाला गुगलला फोटोज येतील. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्यामुळे हा कोसावरच फोन अलाउड नव्हता, त्यामुळे बंद होता फोन. तर आणि इथे बघा, कंपल्सरी सगळ्यांनी लुंगी घातले, कंपल्सरी सगळ्यांनी साडी. जे जे ड्रेस घालतात त्यांनी खाली असं धोती टाईप बांधायचं लेडीजसाठी, आणि मुलांना तर कंपल्सरी धोती आणि त्याच्यावरती शर्ट नाही, हे असं एवढंसं घेऊ शकता तुम्ही. आणि आतमध्ये इनरवेअरच्या ऐवजी काय घातलं असेल तर ते चेक करणार, ते काढणार. त्यापेक्षा तुम्ही आधीच प्रिपेअर होऊन या. खूप मस्त साऊथ इंडियन ट्रेडिशनल केलेलं लोकांनी, मस्त आतमध्ये डान्स पण प्रॉपर केलेला. मी बघा किती प्रॉपर मेकअप करून ते सगळे आले. तर मित्रांनो, आता आम्ही जाणार होतो वर्काला बीचवर, कारण तिकडे आम्ही स्टेला रूम घेणार होतो. पण आता बीच साठी तर खूप काळोख झालाय बघा, थोडा अंधार पडलाय. तर आता आम्ही बीचवर नाही जाणार आहे, पण स्टे साठी आम्ही तिकडेच चाललोय. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्या कुठे कुठे जाणार आहे तुम्ही नक्की बघा. आणि जर आजचे प्लेस आवडले असतील तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला चला आता खायला.